औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल आणि उपराष्ट्रपतींना सावध राहण्याचा सल्ला दिलाय। खरं तर ही निवडणूक पितृपक्षामध्ये होते, यामुळे संजय राऊत यांना शंका येत आहे। परंतु भारतीय जनता पार्टी ही संविधानानुसार चालते। मुहूर्त पाहून किंवा वेळ पाहून खेळ मांडण्याची सवय आम्हाला नाही। या निवडणुकीत ते उपराष्ट्रपतींना सावध राहण्याचा सल्ला देत आहेत, परंतु माझा संजय राऊत यांना सल्ला आहे की सावध यूपीएच्या लोकांनी राहिलं पाहिजे, सावध उभाटा गटाच्या खासदारांनी राहिलं पाहिजे, सावध संजय राऊत यांच्या पक्षानं राहिलं पाहिजे। कारण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या उमेदवारांचा दणदणीत विजय होणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात एनडीएचे उमेदवार हे निश्चितपणे निवडून येतील, परंतु यूपीएच्या ठिकऱ्या या निवडणुकीत उडाल्याशिवाय राहणार नाहीत। ज्या पद्धतीनं राहुल गांधींच्या नेतृत्वात यूपीएचा कारभार सुरू आहे, यूपीएचे सर्व खासदार हे राहुल गांधी यांच्या कर्तृत्वाला कंटाळलेले आहेत। त्यामुळं या निवडणुकीमध्ये सावध राहण्याचा सल्ला संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना द्यावा। कारण सावध राहण्याची गरज राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना आहे। उपराष्ट्रपदाची निवडणूक ही निश्चितपणे दिलेल्या घटनाक्रमानुसार, दिलेल्या वेळापत्रकानुसार होते। त्यात पितृपक्ष आला का किंवा इतर काही आला का याबद्दलचा विचार संजय राऊत यांनी करू नये, कारण कुठलाही मुहूर्त चांगला असतो। भारतीय जनता पार्टीसाठी 365 दिवस हे पवित्र आहेत। त्यामुळं अमुक काळामध्ये निवडणूक घेऊ नये, तमुक काळामध्ये निवडणूक घेऊ नये, हे म्हणजे घाबरण्याचं लक्षण आहे। आणि संजय राऊत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये घाबरलेले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कारण त्यांची घबराहट आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिसली। क्रॉस वोटिंग होण्याची भीती देखील संजय राऊत यांना आहे। त्यामुळे त्यांची पळताभुई थोडी झालेली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांना सावध राहण्याचा सल्ला संजय राऊत यांनी द्यावा। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांना सावध राहण्याचा सल्ला संजय राऊत यांनी द्यावा। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चितपणे होणार आहे। संजय राऊत यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला, तो म्हणजे लालबागच्या राजाला मी जात नाही। संजय राऊत, तुम्हाला लालबागचा राजा पावणार नाही, कारण गणपती हा हिंदूंचा सण असतो। लालबागचा राजा हा हिंदूंचा आहे। संजय राऊत, तुम्हाला लालबागच्या राजाला जावंसं वाटणार नाही, कारण तुम्हाला अफजल खानाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता वाटते। लालबागच्या राजापेक्षा किंवा गणपती उत्सवापेक्षा अफजल खानाची कबर ही संजय राऊत आणि उभाटा गटाला जास्त प्रिय आहे। त्यामुळंच लालबागच्या राजाच्या दर्शनाला मी जात नाही, असं संजय राऊत सांगतायत। खरं तर गणपती ही सर्व हिंदूंची देवता आहे आणि हिंदू मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा करतायत। संजय राऊत यांना हा उत्साह बघत नाही। संजय राऊत यांना मराठी माणूस अशा पद्धतीनं सण साजरा करताना बघवत नाही, कारण त्यांचं प्रेम अफजल खानावर आहे, त्यांचं प्रेम औरंगजेबावर आहे। त्यांना औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला सांगितला असता तर संजय राऊत धावत पळत जाळीदार टोपी घालून अफजल खानाच्या किंवा औरंगजेबाच्या कबरीला गेले असते। मराठी माणूस आणि इथला हिंदू लालबागच्या राजा आणि गणपती उत्सवावर नितांत प्रेम करतो। तुम्ही कितीही विरोध केला, तुम्ही कितीही सांगितलं की आम्ही गणेश उत्सवाला जात नाही, लालबागच्या दर्शनाला जात नाही, तरी इथला हिंदू आणि इथला मराठी माणूस हा गणेश उत्सव डोक्यावर घेऊन साजरा करतो आणि आनंदात साजरा करतो। तुमच्यासारखं अफजल खानाच्या कबरीवर जाण्यात धन्यता मानत नाही, तुमच्यासारखं औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यामध्ये धन्यता मानत नाही। दुसरा एक प्रश्न संजय राऊत यांनी आज केला आहे, तो म्हणजे
भारतीय जनता पार्टीचा बाप काढण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय। परंतु ज्यांनी आपल्या वडिलांची विचारधारा सोडली, ज्यांनी आपल्या वडिलांचा पक्ष सोडला, ज्यांनी आपल्या वडिलांचे कार्यकर्ते सोडले, ज्यांनी आपल्या वडिलांचे आमदार खासदार सोडले, त्यांना दुसऱ्याचा बाप काढण्याचा अधिकार नाही। महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनता हीच बाप असते। भारतीय जनता पार्टीनं जी जाहिरात दिली, देवाभाऊंची जी जाहिरात आली, त्यावर बोलताना संजय राऊत भारतीय जनता पार्टीच्या बापाचा भूमिका काढतायत। अहो संजय राऊत, तुम्ही सगळे वडिलांचा विचार सोडून दिले, एकही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आज पाळत नाहीत। बाळासाहेब ठाकरेंचे काय हाल केले होते हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। उद्धव ठाकरे म्हणतात की आमचा पितृपक्ष आहेत। अहो तुमचा पितृपक्ष होता तर वडील हयात असताना, वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचे काय हाल झाले होते हे मी नाही, स्वतः राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। जेव्हा बांद्र्यामध्ये पूर आला होता तेव्हा पुरामध्ये वडिलांना घरी ठेवून आपण कुठल्या हॉटेलमध्ये बसला होतात हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळे इतरांचा बाप काढण्याच्या ऐवजी आपण आपल्या वडिलांना कशी वागणूक दिली होती हे संजय राऊत एकदा आपल्या मालकांना विचारलं पाहिजे। भारतीय जनता पार्टी ही जनतेसाठी लढणारी पार्टी आहे, मराठी माणसासाठी लढणारी पार्टी आहे। देवाभाऊंची जी जाहिरात आली ती जाहिरात सामनामध्ये आली नाही, त्यामुळे संजय राऊत यांचं पोट दुखतंय। सामनामध्ये जर का ही जाहिरात दिली असती तर संजय राऊतांनी मोठ्या आनंदाने ती छापली असती, परंतु सामनामध्ये ही जाहिरात आली नसल्यामुळे राऊतांचं पोट दुखतंय। मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आणि सामान्य माणसाला आव्हान करतो की एक जाहिरात जरा सामनामध्ये द्या, म्हणजे संजय राऊत यांची पोटदुखी थांबेल। संजय राऊत म्हणतात की ही काळ्या पैशाने जाहिरात आली का? संजू भाऊ, काळा कारभार हा सामनामध्ये चालत असेल, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, संजय राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या जाहिराती सामनामध्ये प्रकाशित होतात, त्या कदाचित काळ्या पैशाने छापल्या जात असतील। भारतीय जनता पार्टी, देवाभाऊ यांचा कारभार हा स्वच्छ प्रतिमेचा आहे आणि देवेंद्रजी सर्वसामान्य हिताचे निर्णय घेत असतात आणि सर्वसामान्याच्या प्रेमातून, मराठी माणसाच्या प्रेमातून, मतदाराच्या प्रेमातून आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमातून अशा पद्धतीची जाहिरात येते। परंतु संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचा आणि कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नाही, यांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा काहीही संबंध नाही। त्यामुळे अशा पद्धतीची वायफळ बडबड हे संजय राऊत करत आहेत। संजय राऊत यांनी आणखी एक दावा केला की मुंबईमध्ये महापौर हा शिवसेनेचा होणार आहे। संजय राऊत, दिवसा स्वप्न करणं जरा बंद करा, दिवसा स्वप्न बघणं जरा संजय राऊत यांनी बंद केलं पाहिजे, कारण संजय राऊत यांचं हे दिवा स्वप्न कधीही सत्यात उतरणार नाही। मुंबईतला मराठी माणूस, सर्वसामान्य मुंबईकर हा महायुतीच्या सोबत आहे। आम्ही महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणून ही निवडणूक जिंकणार आहोत। संजय राऊत यांनी कितीही अशी स्वप्न बघितली तरी त्यांचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण इथल्या मराठी माणसाचा, मुंबईकराचा आशीर्वाद देवाभाऊंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि याच आशीर्वादाच्या बळावर आम्ही विधानसभा निवडणूक जिंकली आणि आता महापालिका निवडणुका देखील याच सर्वसामान्य मुंबईकराच्या, सर्वसामान्य मराठी नागरिकांच्या आशीर्वादावर, देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक निश्चितपणे जिंकणार आहोत। त्यासाठी संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं कारण नाही। खरं तर मराठी माणसांसोबत, मराठी माणसांचे आशीर्वाद घेऊन पुढे जाण्याचं काम हे देवाभाऊ सातत्यानं करत असतात आणि त्या आशीर्वादाचं फळ म्हणूनच विधानसभेला लोकांनी आम्हाला बहुमत दिलेलं आहे आणि तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलंय। आज देखील जी शिवसेना आमच्या सोबत आहे ती खरी शिवसेना आहे आणि त्या शिवसेनेसोबत उभाटा गटाचे सच्चे शिवसैनिक येत आहेत आणि अनेक कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टी असेल, महायुती आहे, यांच्या सोबत आहेत। उभाटा गटाच्या कारभाराला लोक कंटाळलेले आहेत,
उभाटा गटाच्या कारभाराला, संजय राऊत यांच्या फुकाच्या बडबडीला इथले नगरसेवक कंटाळलेले आहेत। त्यामुळे ते नगरसेवक आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये येत आहेत। तर त्यामुळे संजय राऊत यांचं पोट दुखायचं काही कारण नाही। खूप खूप धन्यवाद। माझा रोहित पवार यांना सल्ला आहे की रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं, शरद पवार गटाचं, परंतु पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं नाही। त्यामुळं प्रसिद्धीसाठी रोज उठून रोहित पवार हे महायुती सरकारवर सातत्यानं आरोप करतायत। देवा भाऊंच्या जाहिराती ह्या जनतेच्या प्रेमातून आलेल्या जाहिराती आहेत। देवा भाऊंच्या जाहिराती कार्यकर्त्यांच्या प्रेमातून आलेल्या आहेत आणि मराठा समाजाला देवेंद्रजींनी जो न्याय दिला, मराठा समाजाला देवेंद्रजींनी आरक्षण दिलंय, त्यामुळं रोहित पवार यांची पळता भुई थोडी झालेली आहे। आजपर्यंत मराठा मतदार आपलाच आहे आणि मराठा मतदार आपल्याच पाठीशी आहे असं रोहित पवारांना वाटत होतं आणि आपली वोट बँक आता पळून जाते, आपली वोट बँक शिल्लक राहत नाही या भीतीपोटी रोहित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता रोहित पवार यांच्या वक्तव्यातून, रोहित पवार यांच्या ट्विटमधून सातत्याने येत असते। रोहित पवार यांना माझं सांगणं आहे, देवा भाऊंच्या पाठीशी 18 पगड जाती तर आहेत, परंतु आमचे मराठा बांधव देखील देवा भाऊंच्या पाठीशी आहेत। त्याचमुळे विधानसभा निवडणुकीत 2/3 बहुमताने महायुतीचं सरकार आलंय। रोहित पवार पुढची 5 वर्ष तुम्हाला शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष करणार नाहीत। त्यामुळे तुम्ही कितीही अशी बडबड केली, कितीही ट्विट केले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही। भारतीय जनता पार्टी हा देशासाठी काम करणारा पक्ष आहे। 2047ला विकसित भारत झाला पाहिजे हे स्वप्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतायत आणि त्या मोहिमेला जो कोणी साथ देतो त्याला सोबत घेण्याचं काम आम्ही करतोय। खरं तर यंत्रणाचा गैरवापर कोणी केला हे जर का काढलं तर जेव्हा यूपीएचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सीबीआयच्या मार्फत चौकशी केली होती। तेव्हा अमित भाईंवर कशा पद्धतीने कारवाया केल्या होत्या, अमित भाईंचा कुठलाही गुन्हा नसताना, अमित भाईंविरोधात कुठलीही तक्रार नसताना गुजरातमध्ये त्यांना तडीपार करण्याचं पाप काँग्रेसने केलं होतं, त्याला यंत्रणाचा गैरवापर म्हणतात। सीबीआयच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना 12 तास चौकशीसाठी बोलवलं होतं, त्याला यंत्रणाचा गैरवापर म्हणतात। संजय राऊत यंत्रणांचा गैरवापर काय असतो हे राहुल गांधींच्या कारकिर्दीमध्ये आणि यूपीए सरकारच्या कारकिर्दीमध्ये 2004 ते 2014ला बघितलेला आहे। आम्ही यंत्रणांचा गैरवापर करत नाही, तर आम्ही लोकांचे आशीर्वाद घेतोय आणि जनतेचे आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतोय। त्यामुळे सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना निवडून दिले, देवेंद्रजींना निवडून दिले। संजय राऊत यांच्या बुद्धीचं विसर्जन झालं का असा मी सवाल काल विचारला होता आणि मला खात्री पडली की खरंच काल गणपती बाप्पासोबत संजय राऊतांच्या बुद्धीचं विसर्जन झालं। अहो 50 कोटीचा खर्च लोकसभा आणि विधानसभेच्या कॅम्पेनला पण येत नाही। जे कॅम्पेन महिनाभर चालतं त्याला देखील 50 कोटीचा खर्च येत नाही आणि हा कुठून जावाई शोध संजय राऊत यांनी काढलाय। संजय राऊत तुम्हाला आता काही काम उरलेलं नाही, तुमची बुद्धी काल विसर्जित झाली आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करतायत। हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रेमातून ही जाहिरात आलेली आहे आणि त्या प्रेमाला रोखण्याचा अधिकार तुम्हाला नाही, कारण कार्यकर्त्यांवर तुमचं प्रेम नाही आहे, जनतेवर तुमचं प्रेम नाही आहे। तुमच्या जाहिराती कशा येतात? सामनामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या जाहिराती येतात त्या कुठल्या काळ्या पैशातून येतात, त्या कुठल्या कंपनीकडून येतात, हे एकदा संजय राऊत यांनी जाहीर करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।